तुम्हाला माहिती आहे का, IT कंपन्यांमुळे पुण्याची अर्थव्यवस्था इतकी वेगाने कशी वाढत आहे? इन्फोसिस, TCS आणि विप्रो सारख्या कंपन्यांनी पुण्याला भारतातील मोठं IT हब कसं बनवलं आहे? IT सेक्टरमुळे पुण्यात रोजगार, रिअल इस्टेट आणि व्यवसाय इतक्या वेगाने का वाढत आहेत? IT मध्ये काम करून फक्त पगारच नाही तर फ्युचर कसं सिक्युअर करायचं, चला तर बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं बॉसवाला मराठीमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुण्याची गणना होते. एकेकाळी शिक्षणाचं केंद्र म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आज माहिती तंत्रज्ञानामुळे म्हणजेच IT मुळे भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक बनलं आहे. गेल्या 20-30 वर्षात IT उद्योगामुळे पुण्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्याच्या अर्थव्यवस्थेत IT क्षेत्राचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असून तो सातत्याने वाढत आहे. आज अनेक देशी विदेशी कंपन्या इथं कार्यरत आहेत आणि त्यामुळे शहराच्या उत्पन्नात, रोजगारात आणि जीवनमानात मोठी वाढ झाली आहे. IT मुळे पुण्याची अर्थव्यवस्था बळकट होण्यामागील कारण नंबर 1 म्हणजे IT कंपन्यांची वाढ. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठ्या IT कंपन्या स्थापन झाल्या आहेत. उदाहरणार्थ इन्फोसिस, TCS, विप्रो, ॲक्सेंचर आणि कॉग्निझंट यांसारख्या कंपन्यांनी पुण्यात मोठी कार्यालये उघडली आहेत. या कंपन्यांमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधून तसेच परदेशातूनही अनेक लोक कामासाठी पुण्यात येतात. त्यामुळे शहरात आर्थिक व्यवहार वाढतात आणि स्थानिक व्यवसायांनाही फायदा होतो. दुसरा मुद्दा आहे रोजगाराच्या मोठ्या संधी. IT सेक्टरमुळे पुण्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, नेटवर्क इंजिनियर, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, प्रोजेक्ट मॅनेजर अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. या नोकऱ्यांमध्ये चांगला पगार मिळतो. त्यामुळे लोकांची खरेदी क्षमता वाढते. जेव्हा लोक जास्त पैसे कमवतात तेव्हा ते घर, गाडी, शिक्षण, पर्यटन आणि इतर गोष्टींवर खर्च करतात. यामुळे शहरातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. तिसरा मुद्दा आहे रिअल इस्टेटचा विकास. हिंजवडी, वाकड, बाणेर, खराडी, हडपसर यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात IT पार्क तयार झाले आहेत. विशेषतः राजीव गांधी इन्फोटेक पार्क हा पुण्यातील सर्वात मोठा IT पार्क मानला जातो. इथं अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. या IT उद्योगामुळे पुण्यात घरांची मागणी खूप वाढली आहे. IT कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी शहरात राहण्यासाठी घर शोधतात. त्यामुळे घरांचे दर देखील वाढले आहेत आणि अनेक नवीन निवासी प्रकल्प उभे राहिले आहेत. घरांची मागणी वाढल्यामुळे बांधकाम व्यवसायालाही मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे हजारो लोकांना बांधकाम क्षेत्रातही रोजगार मिळतो. चौथा मुद्दा आहे पायाभूत सुविधांचा विकास. IT उद्योगामुळे शहरातील पायाभूत सुविधा सुधारणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे रस्ते, पूल, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक आणि इंटरनेट सेवा यांचाही विकास झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी पुणे मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आलाय. यामुळे शहरातील प्रवास सोपा होत आहे. चांगल्या रस्त्यांमुळे आणि वाहतुकीच्या सोयींमुळे शहरात उद्योग आणि व्यवसाय वाढण्यास मदत होते. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण क्षेत्राला चालना. पुणे आधीपासूनच शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. इथं अनेक प्रतिष्ठित महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. IT उद्योगामुळे शिक्षण क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे. अनेक विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान, डेटा सायन्स यांसारख्या विषयांकडे आकर्षित होत आहेत. कंपन्यांनाही प्रशिक्षित कर्मचारी मिळतात. त्यामुळे शिक्षण आणि उद्योग यांच्यात चांगला समन्वय तयार झाला आहे. सहावा मुद्दा आहे स्टार्टअप संस्कृतीची वाढ. IT सेक्टरमुळे पुण्यात स्टार्टअप संस्कृती ही वाढली आहे. अनेक तरुण स्वतःच्या तंत्रज्ञान कंपन्या सुरू करत आहेत. सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप, AI, ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रात नवीन कंपन्या सुरू होत आहेत. मोठ्या कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे या स्टार्टअप्सना वाढण्यास मदत होते. यामुळे शहरात इनोव्हेशन वाढते आणि नवीन रोजगार निर्माण होतात. सातवा मुद्दा आहे सेवा क्षेत्राचा विकास. IT कर्मचाऱ्यांमुळे शहरातील सेवा क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उदाहरण द्यायचं झालं, रेस्टॉरंट, कॅफे, शॉपिंग मॉल, जिम, पर्यटन, मनोरंजन सेवा, टॅक्सी आणि ट्रान्सपोर्ट सेवा. IT कर्मचारी चांगला पगार कमवत असल्यामुळे ते या सेवांचा अधिक वापर करतात. त्यामुळे छोट्या व्यवसायांनाही फायदा होतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय ओळख. IT उद्योगामुळे पुण्याची ओळख केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरात झाली आहे. अनेक परदेशी कंपन्या पुण्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे परदेशी चलन भारतात येते आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. तसेच पुणे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे IT केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. नववा मुद्दा आहे जीवनमानात सुधारणा. IT क्षेत्रातील चांगल्या पगारामुळे लोकांचे जीवनमान सुधारले आहे. लोक चांगली घरे घेतात, उत्तम शिक्षण घेतात आणि आरोग्य सेवांवरही अधिक खर्च करतात. यामुळे शहरात आधुनिक जीवनशैली विकसित झाली आहे. मोठे मॉल, IT पार्क, आधुनिक रस्ते आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे पुणे एक आधुनिक शहर बनले आहे. आता पुढचा मुद्दा आहे सरकारची भूमिका. महाराष्ट्र सरकारने IT उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक धोरणे राबवली आहेत. उद्योगांना जमीन,
कर सवलती आणि चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। यामुळे अनेक कंपन्यांनी पुण्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारी धोरणे आणि उद्योग यांचा समन्वय झाल्यामुळे शहराचा विकास वेगाने झाला आहे। आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। पुण्यात IT सेक्टर फक्त शहराला श्रीमंत करत नाही, तर इथं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य बदलण्याची मोठी संधी देते। चला तर पाहूयात IT प्रोफेशनल्स खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या मजबूत कसा होऊ शकतो। एक म्हणजे जास्त पगार। IT क्षेत्रात सुरुवातीपासूनच इतर क्षेत्रांच्या तुलनेत जास्त पगार मिळतो। दुसरा मुद्दा आहे जलद पगारवाढ। अनेक IT कंपन्या असल्यामुळे लोक सहज नोकरी बदलू शकतात। अनुभव आणि कौशल्यानुसार पगारात चांगली वाढ होऊ शकते। तिसरा मुद्दा म्हणजे परदेशात काम करण्याची संधी। इन्फोसिस, ॲक्सेंचर यांसारख्या कंपन्या परदेशात काम करण्याची संधी देतात। डॉलर आणि युरोमध्ये कमाई केल्यामुळे बचत खूप वाढते। चौथा मुद्दा आहे फ्रीलान्सिंग आणि साइड इन्कम। IT स्किल्स वापरून लोक फ्रीलान्स काम करू शकतात, जसे की वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट आणि कन्सल्टिंग। यामुळे मूळ पगारासोबतच अधिकचा पगारही मिळतो। पाचवा मुद्दा आहे स्टॉक मार्केट आणि गुंतवणूक। उच्च पगारामुळे IT प्रोफेशनल्स म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात। दीर्घ काळात यामुळे मोठी संपत्ती तयार होते। सहावा मुद्दा आहे स्टार्टअपची संधी। पुण्यात स्टार्टअप इकोसिस्टीम वाढत आहे। नोकरी करतानाच लोक स्वतःचा बिझनेस सुरू करतात। त्यामुळे यशस्वी स्टार्टअपमुळे मोठी आर्थिक प्रगती आणि संपत्ती निर्माण होऊ शकते। सातवा मुद्दा आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट। IT हब असलेल्या हिंजवडी, खराडी सारख्या भागांमध्ये प्रॉपर्टी रेट सतत वाढत आहेत। आठवा मुद्दा आहे नेटवर्किंग आणि संधी। पुण्यात अनेक IT इव्हेंट्स, मीटअप्स होतात। इथे कनेक्शन्स बनतात आणि मोठा पगार असलेली नोकरी किंवा बिझनेस आयडियाज मिळतात। तज्ज्ञांच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रांमध्ये प्रचंड ग्रोथ होणार आहे। त्यामुळे IT सेक्टरमध्ये स्किल अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे। फक्त डिग्री पुरेशी नाही, तर सतत नवीन स्किल शिकणं गरजेचं आहे। तसेच रिमोट वर्क आणि वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे पुण्यातील लोक आता ग्लोबल कंपन्यांसाठीही काम करू शकतात। म्हणजे तुम्ही पुण्यात बसून थेट परदेशी कंपनीसाठी काम करून जास्त उत्पन्न मिळवू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त पगार मिळणं महत्त्वाचं आहे, पण त्याचं योग्य मॅनेजमेंट करणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे। सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग केल्याशिवाय खऱ्या अर्थाने वेल्थ तयार होत नाही। म्हणूनच जर तुम्ही IT मध्ये असाल तर फक्त जॉबवर डिपेंड राहू नका। स्किल्स वाढवा, मल्टिपल इन्कम सोर्स तयार करा, लॉंग टर्म वेल्थ बिल्डिंगवर फोकस करा। कारण योग्य प्लॅनिंग केलं तर पुण्यातील IT करिअर तुम्हाला फक्त स्टेबल लाईफ नाही, तर फायनान्शियल फ्री लाईफ देखील देऊ शकतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुण्यात IT सेक्टर खरंच लोकांचं आयुष्य बदलतंय का, की अजून काही चॅलेंजेस आहेत? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, जर तुम्ही IT मध्ये करिअर करायचा विचार करत असाल किंवा आधीच IT मध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। आणि बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com। व्हॉट्सअप करा 9108014192। बॉसवाला, बी द बॉस।